मोर्शी शहरात 4 सप्टेंबरला झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे झालेल्या नुकसान भरपाईचं अनुदान अद्यापही काही लाभार्थ्यांपर्यंत न पोहोचल्याने शिवसेनेचे नगरसेवक रवी गुल्हाने हे आक्रमक झाले असून त्यांनी तहसील कार्यालयामध्ये सर्व पूर पीडितांना घेऊन धरणं आंदोलन केलं। आणि आपण आता पुन्हा ज्याही लोकांचे नाव आहे साहेबांनी एक आपल्याला आश्वासन दिलं आहे की 8 दिवसाच्या आत तुमचे पैसे तुमच्या अकाउंटला येईल। आपले पैसे नाही आले तर आपण इथं उपोषणचा पेंडॉल मांडू। आता याच्या ऑफिसने मांडू, आपण इथं पेंडॉल मांडू। 8 दिवस आपण थांबून जाऊ। 8 दिवस आपल्याला थांबायचा, 8 दिवसानंतर आपण उपोषणचा इथं सरासरी दादा आपण जवळपास येले 4 ते 5 पत्र दिले आहे। आपण या पत्राच्या मार्फत आपण शांततेच्या याच्यातून यांना हेच विनंती केली की या लोकांचे 4/9/2019 रोजी पूर आला। त्या दिवशी पूर आल्यानंतर आपल्याला यायले अनुदान द्यायचं, अनुदान देऊन राहिलो का आपण यायले तरसू मारून राहिलो। हे आपली याच्यापासून म्हणजे विनंती करून यायले मी सांगत आहे की यायले तात्काळ पैसे द्यावं, तात्काळ पैसे द्यावं। आपण सर्वे पूर्ण केलेले आहेत, म्हणजे 4 आणि 5 सप्टेंबरला पूर्ण सर्वे झाले आहेत आणि त्याच्यात यांची जी तक्रार होती की काही सुटले त्यानुसार आपण यांच्या मागणीनुसार परत सर्वे केले। कायदेशीररित्या एकदा सर्वे झाल्यानंतर रिसर्वेची गरज नसते, त्या पंचनाम्यावर आपण स्टँड राहू शकतो। पण आपण लोकांची जनतेची तक्रार आहे त्याची दखल घेऊन हे काम केलेलं आहे। त्यानंतर त्या सर्वेमध्ये आपल्याला जे वाटले की नाही बाबा खरंच सर्वे ह्या एरियात होणे आहे, त्या टीमला आपण स्वतः ब्रीफ केलं आहे, त्यांच्याकडनं सर्वे करून घेतले आणि त्यांना जी पात्र असेल त्यांना मदत मिळेल। पण असं शासनाकडनं प्रशासनाला कुठेही हलगर्जीपणा किंवा कुठेही दुर्लक्ष झालेलं नाही आहे, त्याची दखल योग्य तऱ्हे घेतलेली आहे। निधी जेव्हा कमी पडला तर आपण निधीची मागणी सुद्धा योग्य वेळी केलेली आहे। 4 सप्टेंबरला मोर्शी शहरात आलेल्या अतिवृष्टीने दमयंती नदीला महापूर आला। या महापुराने नदीकाठावरील वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून त्यापैकी काही पूरग्रस्तांना सानुग्रह अनुदानाची रक्कम प्राप्त झाली आहे, परंतु बऱ्याच पूरग्रस्तांपर्यंत अद्यापही अनुदानाची रक्कम न पोहोचल्याची ओरड सुरू असल्याने येथील शिवसेनेचे नगरसेवक रवी गुल्हाने यांनी आक्रमक पवित्रा घेत तहसील कार्यालयात धरणं आंदोलन केलं। तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांच्याशी चर्चा करून अनुदानापासून वंचित राहिलेल्या पात्र लाभार्थ्यांना येत्या 7 दिवसात अनुदानाची रक्कम देण्याचं कबूल केल्यानं तुर्तास आंदोलन मागे घेण्यात आलं आहे। येत्या 7 दिवसात पात्र लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम न मिळाल्यास तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा पूरग्रस्त व नगरसेवकांनी दिला आहे। दत्तराज इंगळे, विदर्भ न्यूज, मोर्शी।